नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य ही पार्थने तिची काढलेली स्केच हातामध्ये घेते आणि बोलते, मिस्टर देशमुख, मी तुम्हाला मिळवल्याशिवाय आता शांत बसणार नाही. व हा या काव्या पार्थ देशमुखचा शब्द आहे. तर तिकडे आपण बघतो, वसुंधरा ही रम्याला म्हणते, रम्या, तुझे स्वप्न बघत आहेस ते स्वप्न ती मांजर पूर्ण होऊ देईल का? त्यावेळेस रम्या ही वसुंधराला म्हणते, जर ती मांजर असेल तर मी वाघीण आहे आणि ही वाघीण आता या काव्याला पारच्या जवळ देखील भटकू देणार नाही. त्यानंतर आपण बघतो, नंदिनी ही जीवाचे स्टेटस पाहते आणि त्यावर नंदिनी व जीवाचा फोटो असतो व नकळतपणे नंदिनीच्या हातून त्या फोटोला लाईक केले जाते आणि तेव्हा नंदिनी सावध होते आणि विचार करते, मी हे काय केलं? तर तिकडे आपण बघतो, नंदिनी जीवाच्या आणि तिच्या फोटोला लाईक केलेले असते. हे पाहून जीवा अतिशय खुश झालेला असतो आणि नंदिनी देखील त्याला कॉल करते व बोलते, मी तुमच्या फोटोला लाईक केलेलं नाही, ते झालं माझ्याकडून चुकून. व तेव्हा जीवा हा नंदिनीला उत्तर देतो, तुम्ही एकांतामध्ये बसून तुम्हाला माझी आठवण येत होती आणि या आठवणीमध्ये आपले फोटो बघत होतात व तेव्हा नंदिनी देखील काही उत्तर देऊ शकत नाही. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जीवा हा नंदिनीला आणि काव्य ही पार्थला मिळू शकेल का, हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.